आपण आता उभे आहात सातपुड्याच्या पर्वत रांगेमध्ये वसलेल्या श्री क्षेत्र मनोदेवी मंदिराच्या परिसरात। हे खळखळ वाहणारं पाणी असेल किंवा निसर्गरम्य ठिकाण, ह्या ठिकाणावर लाखो लोकांची हजेरी असते। कारण का तर मनाची इच्छा पूर्ण करणारे आई जगदंबा स्वरूपात असलेली श्री क्षेत्र मनोदेवी मंदिर हे खूप प्राचीन आहे। प्राचीन म्हणण्यापेक्षा हे एक हिमाळपंथी मंदिर आहे। ह्या मंदिराचा विकास आज मनोदेवी तीर्थक्षेत्र हे जे ओळखलं जातं, तर आळगाव येथील सातपुडा निवासिनी सेवा प्रतिष्ठान हे कार्य करत आहे। मंदिर हे ईश्वरसेन राजाच्या हातून बांधण्यात आलं। व ईश्वरसेन राजा आला कसा, तर ईश्वरसेन राजाचा जो किल्ला आहे गवडीवाडा, तो इथून मंदिरापासून काही अंतरावर वरती आहे। त्यात तुम्हाला आजही त्या किल्ल्याचे अवशेष सापडतो। राहिला दुसरा विषय मनोदेवीचा। मनोदेवी कुठलं रूप आलं, तर आईचं रूप म्हटलं म्हणजे शंकरजी आणि पार्वती। पार्वती मातेचं रूप ज्या टायमाला शंकरजी आणि पार्वती इथून भ्रमण करत होते, त्यावेळेस शंकरजींनी माता पार्वतीला सांगितलं की लोकांच्या कल्याणासाठी या ठिकाणावर थांबून मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तू मनू हे रूप धारण करून ह्या परिसरात थांबावा। त्या टायमापासून आजही मनुदेवी ही लोकांच्या मनाची इच्छा पूर्ण करणारी मनुदेवी म्हणून प्रसिद्ध झाली। इथून काही अंतरावर खाली तुम्हाला व्यावसायिकांची दुकानं लागतील। त्या ठिकाणाहून वरती चढल्यानंतर आई जगदंबेचं मंदिर आहे। चला बघूया आणि देवीचं दर्शन घेऊया। निसर्गाला सुंदरतेची जी शाल परिधान करण्यात येते, ती खऱ्या अर्थाने ह्या धबधब्याची सुंदरतेला कळत जो आहे तो म्हणजे धबधबा। लाखो लोकांचं श्रद्धास्थानावर ह्या धबधब्याचं खूप महत्व आहे। बघा आणि नक्की भेट द्या या धबधब्या ठिकाणी, या आणि पाण्याच्या ठिकाणावर खूप आनंद घ्या।